विशालगड छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण किल्ला. पण गेल्या काही वर्षांपासून हा किल्ला पर्यटनाच्या नावाखाली होरपळला जातोय. हो, अगदी असंच म्हणावं लागेल. कधी दारूच्या बाटल्या, कधी चिप्सची पॅकेट्स, मद्यपान, आतापर्यंत झालेली पशुहत्या आणि गडावर सुरू असलेलं अतिक्रमण. नमस्कार, मी आपल्या मराठी वाईब या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. कोल्हापूरपासून अगदी 70 ते 80 किलोमीटरवर असलेल्या विशालगडची दुरावस्था आपण बऱ्याच काळापासून ऐकतोय. तर दुरावस्था दुसरी तिसरी काही नसून अवैध बांधकामे, तिथली दुकानं, रेस्टॉरंट्स, एवढंच नाही तर तिथे केलेली पशुहत्या, मद्यपान आणि तिथल्या मंदिरांची, स्मारकांची झालेली दुर्दशा ह्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, अनेक वर्षांपासून विशालगडावर हे अतिक्रमण वाढतच चाललंय. असं म्हणतात, बकिरे याचा सेनापती मलिक रेहान हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचा दर्गा तिथे बांधण्यात आला होता. स्थानिकांच्या माहितीप्रमाणे ह्या दर्ग्याचं नियमित सुशोभीकरण होत आहे. परंतु हिंदू देवी देवतांची मंदिरे, वीर बाजी प्रभू, फुलाजी प्रभू यांच्या समाधी स्थळांची दुरावस्था झालेली दिसून येते. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांची साक्ष देणारा हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. मात्र ह्या किल्ल्यावर असलेला रेहान बाबा दर्गा आणि त्याचा परिसर सुशोभीकरण हा विषय जेवढा महत्त्वाचा वाटतो, तेवढीच महत्त्वाची तिथली स्मारके आणि मंदिरे वाटत नाहीत का? असा प्रश्न फक्त स्थानिकांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला पडणे स्वाभाविक आहे.